या दत्त मंडपात उपस्थित असणारे सर्व भक्तगण, या सर्वांना माझा नमस्कार. गेल्या 7 दिवसांपासून आपण परम आदरणीय मकरंदबुवा सुमंत यांच्या वाणीतून रामकथेचे श्रवण करत आहोत. खरंच हा सर्वच प्रवास विलोभनीय व आल्हाददायक होता. कोंडगावच्या अयोध्या नगरीत बसून सर्व भक्तगणांनी सुमंतबुवांच्या वाणीतून रामरायांचा संपूर्ण जीवनपट अनुभवला. यामध्ये रामजन्म, सीता स्वयंवर, वनवासाचा क्षण किंवा आता यानंतर होणारा राज्याभिषेक प्रसंग असेल, हे सर्वच ऐकताना डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. या सर्व प्रवासाचे आणि प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच कमी आहेत. बुवांनी या रामकथेतून जे ज्ञानामृत आम्हाला पाजले आहेत, तेच आम्हाला सुसंस्कारांसाठी उपयोगी पडणार आहे. मोठी भाग्यवान असतात ती माणसं, त्यांना रामाच्या कथेचं श्रवण आणि रामनामाचे स्मरण करायला मिळत असतं. अशा भगवंत रामचंद्राच्या जीवनपट, त्यांच्या पवित्र कथा आपल्याला आदरणीय मकरंदबुवा आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या. या सर्वांचे आभार मानणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. सर्वप्रथम परम आदरणीय मकरंदबुवा सुमंत यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद देते. यानंतर परम आदरणीय मांडगवणे गुरुजी यांना संहिता वाचन केले, याबद्दल त्यांचेही आभार. तबला साथीला विश्वास जोशी आणि सुरांची जादू हातात असणारे श्री सुशील गद्रे याच्याबरोबरच व्हायोलिन वादनाने कानांना तृप्त करणारे आशिष बेहरे, झांजेच्या साथीला असणारे रत्नागिरीहून खास रोज येणारे कौस्तुभ सरदेसाई, या सर्वांचेही आभार मानते. त्याचबरोबर आज रत्नागिरीहून बासरी वादनासाठी प्रसन्न जोशी आलेले आहेत, यांचेही मी दत्त देवस्थानच्या वतीने आभार मानते. फोटो व व्हिडिओग्राफीसाठी स्वरूप गोडबोले आणि आदित्य दत्ते आलेले आहेत, त्यांचेही आभार मानते. राजोपचार पूजेसाठी लाभलेले वेदमूर्ती श्री मुरवणे गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी, यांचेही मी दत्त देवस्थानच्या वतीने आभार मानते. मंडप व्यवस्था आणि लायटिंग श्री कुरूप लांजा ते आणि त्यांचे सहकारी, यांचेही आभार. साऊंड सिस्टीम श्री उदयराज सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी, यांचेही खूप खूप आभार. प्रसाद तयार करणारे श्री जोशी काका, श्री वैभव पंडित, सौ देवस्थळी आणि सौ विरकर आणि त्यांचे सर्व सहकारी, यांचेही दत्त देवस्थानच्या वतीने आभार आहे. मंदिरात फुलांची सजावट करणारे श्री अजित रेमणे, यांचेही आभार. रामकथेसाठी आपल्याला मूर्ती उपलब्ध करून देणाऱ्या, खरं तर त्या इथल्याच माहेरवाशीण आहेत, सौ दीपा रेमणे उर्फ अनुजा ओक, यांचेही आभार. ज्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे खास रत्नागिरीहून, त्यांचेही या संस्थेच्या वतीने आभार. बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तगणांची निवास व्यवस्था आणि प्रसाद वितरण व्यवस्था करणारे श्री कबनूरकर कुटुंबीय, यांचेही संस्थेच्या वतीने आभार. परम आदरणीय विशाल गुरुजी आणि सज्जनगड सेवा मंडळ यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात, या सर्वांचेही आभार. संस्थेचे पुजारी वेदमूर्ती श्री हळवे गुरुजी, यांचेही आभार. आमच्या मंदिरामध्ये श्री राम मंदिर प्रतिकृती रांगोळी साकारलेली आहे, त्या साकारणारे आहेत सौ सायली भोर आणि ऋतुजा आकटे, या दोघींचेही संस्थेच्या वतीने आभार मानते. नेहमीच सहकार्य करणारे MSCB मंडळातील सर्व कर्मचारी वर्ग, कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायत असेल, या सर्वांचे मी दत्त देवस्थानच्या वतीने आभार मानते. बाहेरगावून आलेले सर्व भक्तगण, पाहुणे मंडळी, दिवस रात्र सेवेसाठी राबणारे सर्व कर्मचारी वर्ग, की ज्यांच्या परिश्रमाला तोडच नाही, या सर्वांचे दत्त देवस्थान कोंडगावच्या वतीने खूप खूप आभार मानते. अनावधानाने माझ्याकडून कोणाचे आभार मानायचे राहिले असल्यास दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम. जय जय रघुवीर समर्थ.
कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, संग ओळखी धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान श्री रामचंद्रांची कथा कुश आणि लव नैमिषारण्यामध्ये यज्ञात सांगतायत. आणि यानंतर सुग्रीवाला जेव्हा समजावून सांगितलं करी रणज्ञा सुयोग्य रचना, रणाची सैनिकांची योग्य रचना कर, व्यर्थ न दवडी शौर्य आपुले. घाई गडबडीत आपल्या सगळ्या क्वालिटीज ज्या असतात, गुणवत्ता असतात, ते आपण हरवून बसतो. सुग्रीवा अतिशय विवेकानं वागूया आणि युद्ध जिंकून दाखवूया. आणि नंतर युद्धाला आरंभ होतो. किती मोठं युद्ध असेल. गगनाला उपमा कुठली द्याल हो? गगनाला उपमा गगनाचीच, बाकी चार महाभूतांची देता येणार नाही. गगनं गगनाकारम, सागरम सागरोपमहा. तशी रावण आणि राम यांच्या युद्धाला कुठली उपमा देईल तर राम रावण युद्धाचीच. अनुपम्य हे हा शब्द वाल्मिकीने वापरलाय. राम रावणयोर युद्धम, राम रावणयोरिव. भयंकर युद्ध सुरू झालंय. 87 दिवस हे युद्ध चाललंय. पहिल्याच दिवशी रामरायांनी सांगितलं, सगळ्यांना आज्ञा केली, मी लक्ष्मण, बिभीषण आणि त्याचे 4 अमात्य एवढे 7 जण मनुष्य वेशात राहतील, बाकी कोणी माणसाच्या वेशात येऊ नका. नाहीत आपल्यात काहीतरी परवली शब्द ठरला पाहिजे, नाहीतर रावण आणि त्याचे लोक आपल्याला फसवू शकतील. एवढे 7 जण आहेत माणसाच्या वेशात. दुसरी गोष्ट, इकडे रावणाने अजिंक्य असणाऱ्या मेघनादाला पहिल्या दिवशी पाठवलं, जा रे युद्ध जिंकून परत ये. कारण हा गेला की युद्ध जिंकलंच जात असे. कारण याच्याजवळ काय होतं, तो एक यज्ञ करत असे कुंभिनसीच्या इथे. आणि कुंभिनसी नावाची देवी त्याला एक असा रथ देत असे की त्या रथात बसला की तो आकाशामध्ये उडू शकत असे आणि गुप्त होत असे. त्यामुळे इंद्र सुद्धा हरलाय त्यापुढे.
आणि ब्रह्मदेवानं त्याला एक कवच दिलेलं आहे. ते कवच अंगात घातलं की तो रणभूमीवर समोर असून दिसत नसे. अर्थात आज त्यानं कवच घातलेलं नाही. त्याला वाटलं काय गरजच नाही हो, हलके में ले राहत हो. आणि झालं असं, पहिल्याच दिवशी तो येऊन कोसळला. आकाशातून रथ घेऊनच आला आणि इतकी भयंकर बाणांची वृष्टी केली आहे की सगळीच्या सगळी भूमी रक्तानं माखून गेली. हजारो वानर हात पाय माना तुटून पडल्या. रक्तांचा महापूर व्हायला लागला. हाहाकार उडाला. इंद्रजित त्याच्यावर तुटून पडला सगळ्यांच्या वरती. तेव्हा इंद्रजितावरती अंगदानं उडी मारली आहे. अंगदानं उंच उडी मारली आणि तो रथामध्ये थांबला. इंद्रजितावरती तो तुटून पडला अंगद. त्यानं त्याचे सारथी मारले, त्याचे घोडे मारले. त्यानं दुसरा रथ घेतला. तो रथ अदृश्य होणारा होता आणि बाणांची वृष्टी करता करता त्यानं राम लक्ष्मणावरती नागपाश टाकले. संधीच दिले नाही रामांना काही मंत्र म्हणायची. पहिल्या दिवशीचं सांगतोय बरं, युद्ध जवळपास हारत चाललोय आपण पहिल्याच दिवशी. हे वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे. आणि वरून जो नागपाश आणि हजारो नागांनी रामांना आणि लक्ष्मणाला असं पेड्या आणि कडा चावतायत ते. आणि राम लक्ष्मण असे निळे काळे निळे पडले, बेशुद्ध पडले. औषध काय? खूप धुमश्चक्री चालली आहे. इकडे हा लढतोय, तिकडे तो लढतोय, कारण त्या गर्दीत काही कळत नाहीये. आणि मोठे शोकाकुल झाले सगळे वानर. आणि हनुमंताला कुठून तरी कळलं की रामाला आणि लक्ष्मणाला काहीतरी लागले, म्हणून हनुमंत तिथे आले. सगळेजण डोक्याला, सुग्री वगैरे डोक्याला हात लावून बसले होते. आता काय करणार? इतकं सहज तो युद्ध हारेल आपला राम आणि लक्ष्मण असं वाटलं नव्हतं, पण तसंच झालं होतं. हरत आलो होतो. आणि सुग्री वगैरे सगळे डोक्याला हात लावून बसलेत. हनुमंताचं वैशिष्ट्य असं, हनुमंत डोक्याला कधी हात लावत नाही, डोक्याला काम देतात. काय झालंय? नागपाश. उपाय गरुड. बस माझा कलिगच आहे तो. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. दोघांचा फोन नंबर एकच आहे. आणि ताबडतोब बोलावलंय गरुडाला, असशील तसा ये स्वर्गातनं. हनुमंताजवळ या सिद्धी आहेत. आणि गरुडाच्या फडतकाराचा नुसता त्या रणभूमीवर असा आवाज आल्याबरोबर नाग घाबरले, कारण त्यांना कळलं आज याची फीस्ट होणार आपल्यामुळं. आणि एक 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 हनुमंत म्हणले तसं नाही, टाकलेलं विष सगळं शोषून घ्या चला. म्हणून सांगतोय हनुमंत ही विजयाची देवता आहे. वाटेल त्या परिस्थितीमध्ये विजय म्हणजे हनुमंत आहे. दोन देव लक्षात ठेवा, हनुमंत आणि गोपालकृष्ण. आयडिया कशा कराव्यात? शक्ती आणि युक्ती याचा सम्यक वापर करणारे दोघं आहेत महाभारतामध्ये. भगवान गोपालकृष्ण आणि इथे हनुमंत. आणि मग राम आणि लक्ष्मण सावध झाले आणि जीवात जीव आला. तोपर्यंत अर्धा दिवस 12-12:30 होऊन गेलेत. सूर्योदयाला युद्ध सुरू, सूर्यास्ताला बंद, असा त्यावेळेला नियम. आणि यानंतर रामरायांनी त्या दिवशी पुरुष नावाचा व्यूह रचला. म्हणजे सगळ्या सैन्याची वरून ड्रोन मधनं जर चित्र काढलं तर पुरुष चाललाय असं वाटतं, एक माणूस चाललाय. त्यांनी लिहिलंय की बरोबर पुढे नील आहे, उजव्या बाजूला शरभ आहे, डाव्या बाजूला गंधमादन आहे, पाठीमागच्या बाजूला सुषेण आणि जांबुवान आहेत, आणि बरोबर मध्ये राम आणि लक्ष्मण आहेत रथामध्ये चालत. रथात नाही, रथ मिळालेला नाही. असं रथ शेवटच्या 2-3 दिवस मिळालाय. आणि असे सगळे निघाले आहेत. आणि धूम्राक्ष नावाचा महाभयंकर राक्षस पुढे आला. त्याचे डोळे असे धुरासारखे तांबरलेले होते. इतका भयंकर होता, सगळे त्याच्या समोर आले की घाबरायचे. हनुमंतानी धोबी पछाड नावाचा डाव टाकलाय आणि त्याला धरून जो धोपटलाय, धूम्राक्षाला संपवला. त्यांनी यादी केली आहे, चिंध्या केल्यात त्याचं असं वर्णन केलं त्यांनी. हनुमंतानी त्या धूम्राक्षाच्या चिंध्या केल्या. रावण चिंतित झाला, कारण धूम्राक्ष इतका पराक्रमी होता, सहजासहजी तो हरत नसे. यानंतर अकंपनाला बोलवलंय रावणाने आणि सांगितलं, अकंपना, तुला पाहिल्यावर देवांना सुद्धा कंप सुटतो, जा. अकंपन आणि अंगद यांचं महाभयंकर युद्ध झालंय आणि अकंपन संपला. रावणाचा विश्वासच बसत नाहीये. यानंतर वज्रदंश आलाय, हनुमंतानी त्याला संपवलाय. या सगळ्या वानरांची पद्धत काय होती? मोठेच्या मोठे वृक्ष घ्यायचे, साल वृक्षांनी धोपटतात किंवा मोठे दगडच टाकतात अंगात.
मगाशीच म्हटलं तसं मिळेल ती वस्तू त्यांच्याकरता शस्त्र आहे. त्यामुळं त्याचं शस्त्र गेलं की तो काहीच येण माडू दिला असं नाही आहे, काही करू शकत नाही असं नाही आहे. मिळेल ते शस्त्र. काय मिळालं? नारळ. नारळ फेकून मारतात. आणि त्यामुळं ते कायमच योद्धे आहेत हो. आणि सालवृक्षाने त्याला झुरळासारखा झोडपला असं वर्णन केले. वाल्मिकी वर्णन. झुरळाला कसं झोडपतो आपण? झुरळ म्हणजे आपला इगोच हर्ट करतोय, एकदम भरकन असं झुरळ असं येतं ना. आणि आपण घाबरलो, याचं इतकं वाईट वाटतं. ह्या झुरळाने घाबरवलं मला, मी यांना घाबरत नाही, ह्यांना काय विचारायचं, झुरळाला घाबरत. मग काय करते ती बाई? एकदम भरा झाडू आणते आणि फाटकन त्याच्या पाठीवर असे मारते की त्याचं जे पोट आहे त्याचं चपातीच होऊन जाते. आणि मेल्यावर सुद्धा नंतर बरं वाटावं, म्हणजे आपल्याला जे वाईट वाटलंय ते सगळं रिव्हर्स. मर मेल्या मर, हे डोळ्यासमोर येण्याकरता सांगतोय मी. असा झोडपला या सगळ्यांनी. आणि यानंतर प्रमुख सेनापती रावणाचा आला, त्याचं नाव प्रहस्त. रावणाने सांगितलं, तू शंकराच्या सेनापतीचा, मणिभद्राचा एकदा पराभव केला होतास, जा आज अमोघ पराक्रम दाखव. आणि प्रहस्ताशी कोण भिडलाय त्यांनी वर्णन केलंय, नील भिडला. नीलाने केलंय काय? वानरांची युद्धनीती अशी आहे, प्रचंड शिलाखंड ते टाकतात, वृक्ष उपटून, जो मिळेल तो वृक्ष उपटून एक तर मुळांच्या बाजूने मारतात, नाहीतर झाडाच्या बाजूने मारतात, जे हात जसं मिळेल तसं. आणि भयंकर युद्ध झालं आणि प्रहस्त संपला. आणि आज खूप दिवसांनी रावणाला असं वाटलं की आपण आपल्या धाकट्या भावाला, कुंभकर्णाला जाग करावं. कुंभकर्णाला जाग जेव्हा केलंय, 6 महिने झोपायचा. एकाला विचारलं का? कारण मोबाईल नव्हता त्याच्याकडे, तर तोही झोपू शकला नसता. म्हणले नवीन विनोद तयार होतात ना. कर्ण दानशूर होता. कसला दानशूर? त्यांना जर मोबाईल दिला असता त्याच्या जवळचा, तो दानशूर म्हणले. तो त्याच्यात परीक्षा घ्या म्हणले, त्याच्या जवळचा वापरण्यातला. आणि कुंभकर्णाला जेव्हा जागा केलाय, तेव्हा कुंभकर्णाने रावणाला प्रश्न विचारलाय, किंग कारणे वद सखे प्रतिबोधने वद सखे. हा म्हणाला, रामांगना मे हृता. रामाची अंगना मी पळवून आणली, भुक्तासा वश झाली तुला. सान रमते रामाद विना जानकी. रामाशिवाय ती रमत नाही. मग कुंभकर्ण त्याला म्हणाला, रामंकिन्न भविष्यसी वदसखे शाली दल श्यामला. साळीचं पीठ पोटरीला आल्यानंतर जसं निळसर वर्णाचं होतं, अशा वर्णाचा राम तू का होत नाहीस? कुंभकर्ण त्याला विचारतो. रावण म्हणाला, मी रामाचं रूप घेतलं, हुबेहूब राम झालो की मला कळतं, रामांगम भजता ममापि हृदये कामो न संजायते. असा एका रामायणकाराने उल्लेख केलाय. कशा करता मला जागा केलंस? असं खूप मोठी चूक केलीस. सीतेला कशाला पळवून आणलंस? कुंभकर्ण सरळ बोलणार आहे, खोटी स्तुती करणार नाहीये. सरळ कशाला हे उद्योग केलास? महारागावला, जा मग विभीषणासारखा तिकडे. तसा नाही म्हणत आहे मी, तू कशाला उद्योग हा केलास? तुला कोणी सांगितलं होतं हे? मग विभीषणासारखा त्या रामाला मिळतोस का? विभीषण तिकडे मिळाला का? विभीषणाची बुद्धी नेहमी धर्मानं वागते. मग हा धर्म आहे का अधर्म आहे असा विचार करतोय कुंभकर्ण. पण मी नाही वळणार त्याच्यासारखा, तिकडे जाणार. काळजी नको करूस रावणा, लंकेवरी काळ कठीण आज पातला. सहज तो म्हणतो की सहजवध्य मजसी इंद्र. कोण? शूद्र रामचंद्र. प्राशिनमी क्षीरसिंधूला, प्राशिनमी क्षीरसिंधू गिळीला पृथ्वीला. पृथ्वी अशी गोळीसारखी पटकन गिळून टाकीन. लंकेवरी कठीण काळ आज पातला. निघाला की होतो. 4 मजली बिल्डिंगच, भयंकर आहे त्याचं रूप. आणि असा जेव्हा आला तेव्हा वानरांची धावपळ सुरू झाली. वाल्मिकी वर्णन करतात, एवढेसे वानर दिसायला लागले. याला तोंडात टाक, त्याला तोंडात टाक. आपण शेंगदाणे खातो ना. आणि एकदम सुग्रीव त्याच्या पुढे जाऊन डटला. सुग्रीवाला पण त्याला बेशुद्ध केला. सुग्रीवाला काखोटीला मारला. आज मुख्य आहे कळलं. या सगळ्या सेनेचा राजा कोण आहे? सुग्रीव. त्याला काखेत मारला आणि युद्ध संपलं म्हणला, जा परत, तुमचा राजा माझ्याकडे. चेकमेट. गोल वळला आणि आला परत. असा उंच उभा राहिला. रावण सौदात उभा आहे. त्याच्या पुढे टाकला सुग्रीव. हा घे, राजा आणला, एन्जॉय कर, जा.
असा होता कुंभकर्ण. पण सुग्रीव तेवढ्याच जागा झाला आणि त्याला धरायचा प्रयत्न करेपर्यंत त्यानं नाकाचा कडकडून चावा घेतला त्या कुंभकर्णाच्या आणि जो पळाला. पुन्हा पुन्हा ही गोष्ट येते, पळायला लागला की तो कोणाच्या, म्हणजे कुंभकर्णाच्या मुलाच्या बापालाही तो हळूहळू चालत येईपर्यंत इकडे आला आणि मग मात्र रामराय समोर आले. कुंभकर्णा थांब, पाप्याच्या पाठीशी उभा राहतोस, तुला संपवतो. अरे तूच का रामचंद्र? आणि भयंकर युद्ध झालंय. बरं, पहिली गोष्ट, श्रीराम आणि यांचा कुंभकर्णाचा मोठा संवाद आहे. बरं, रामा तुला गिळूनच टाकतो. तीन अस्त्र सोडली आहेत. पहिलं अस्त्र सोडलंय वायव्यास्त्र. विश्वामित्रांचं स्मरण करून वायव्यास्त्र सोडलं आणि ज्या उजव्या हाताने एवढा पराक्रम करत होता तो उजवा हात इथून कोसळला. दुसरं अस्त्र सोडलंय ऐंद्रास्त्र. दुसरा हात सुटला, तुटला. आणि तिसरं ब्रह्मास्त्र, सर्पाकृती बाण सोडलाय आणि गळा त्याचा कापला गेला आणि समुद्रामध्ये कुंभकर्ण आणि त्याचं मस्तक कोसळलं. आणि आकाशामधून देवतांनी प्राजक्ताच्या, पारिजातकाच्या म्हणजे कल्पवृक्षाच्या फुलांचा अभिषेक सुरू केला, उधळण सुरू केली. कारण कुंभकर्ण रावणा इतकंच मोठं संकट होतं. त्याची जी टीम होती ना, एकेकाला संपवायची गरज होती. यानंतर रावणाने एकेकाला बोलावले. कुणाकुणाला बोलावले? त्रिशीर, नरांतक, देवांतक, अतिकाय, या सगळ्यांना एकाच वेळेला पाठवलंय. अनुक्रमे हनुमंत, अंगद, हनुमंत आणि श्रीराम यांनी त्यांना संपवलंय. आणि आज खूप दिवसांनी रावण स्वतः पराक्रमाला समोर आला. रावणाला पाहिल्याबरोबर रामाना संताप अनावर झाला आणि इतका जबरदस्त रामरायांनी त्या दिवशी पराक्रम केलाय. सगळे प्रसंग आठवले. सीतेला यांनीच पळवलं, माझ्या जटायूला यांनी मारलं, भयंकर आहे. आणि त्याचा सारथी मारला, घोडे मारले, ध्वज तोडला, त्याला निशस्त्र केला. रावणाला इतकं वाईट वाटलंय, म्हणजे सगळ्या अर्थानं हातबल केला. जा घरी, उद्या तयारी करून ये. अहंकारी माणसाला अपमान सोसत नाही. घरी गेला आणि त्यानं काय केलं असेल तर इंद्रजिताला बोलवलं. असं झालं. इंद्रजित रागावला, तुम्ही का गेलात आधी पुढे, मला सांगायचं. आणि इंद्रजित निघाला. इंद्रजितानं काय केलं असेल तर सीतेचं हुबेहूब शरीर बनवलं, एका विमानामध्ये, एका रथामध्ये ठेवलं आणि रामाना दिसेल एवढ्या उंचीवरनं तो रथ असा घेऊन चालला. आणि रामांसमोर सीतेच्या त्या तोतया शरीर, खोटं शरीर आहे, मानेवरनं चाकू फिरवला. आणि रामराय पाहतायत, अरे 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 सीताची भक्ती असं दाखवलं त्यांनी. आणि अरे, आणि रामराय त्या रणांगणावर कोसळायची वेळ आली. विभीषणानं खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, रामा, हे लोक सीतेला ठार मारू शकत नाहीत, त्यांचं मुख्य ध्येयच सीता आहे. ही तोतया सीता आहे, त्यांच्याजवळ अशा अशा विद्या आहेत. विभीषणामुळे किती मग राम सावरले, जीवाजीव आलाय त्यांच्या. आणि यानंतर भयंकर युद्ध झालं आणि इतक्यात तो गडबडीनं कुठंतरी पळाला. विभीषणानं सांगितलं, रामा, हा निकुंभिला देवीच्या करता एक यज्ञ करत असतो युद्धाच्या वेळेला, आणि तो फास्ट अत्यंत वेगानं केलेला या यज्ञामध्ये ती जगदंबा त्या यज्ञातून एक रथ देत असते. तो रथ एकदा मिळाला त्याला की हा इंद्रजित सगळ्यांना अवध्य आहे, त्यामुळं लवकर चला, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि लक्ष्मणाला घेऊन विभीषण गेलाय. खूप वानर गेलेत बरोबर, आणि त्याचा यज्ञ पूर्ण होऊ दिला नाही आहे. यज्ञाच्या प्रसंगी त्याला ठार केला आहे. श्रोते हो, इथे वर्णन केलंय, म्हणजे ते नंतर येतं वर्णन, पण मी आत्ता आपल्यासमोर करतो. मेघनाद वधानंतर ऋषींनी लक्ष्मणाची स्तुती केली आहे. ते सरळ सांगतात, रामा, रावणाचा वध तेवढा अवघड नव्हता जेवढा या इंद्रजिताचा अवघड होता.
संख्ये तस्य न किंचित तू रावणस्य पराभवः द्वंद्वयुद्धमनुप्राप्तो दृष्ट्या ते रावणीर्हता. बरं, रावणापेक्षा रावणीचा म्हणजे रावणाच्या मुलाचा पराभव करणं फार आवश्यक होतं. अभिनंदाय ते सर्वे तम श्रुत्वेंद्र जितम हतम अवध्य सर्वभूतानां महामायाधरो युधी विस्मयत्वेष चास्माकं तम श्रुत्रेंद्रम जितम हतम. बरं, फार महत्त्वाचं आहे. रावण वध करणारे पुष्कळ लोक होते, पण इंद्रशत्रू मेघनाद हा मायाशक्तीमुळे अतिभयंकर होता. त्याचा युद्ध या संपूर्ण युद्धाचं सगळ्यात महान विशेष आहे असं सगळ्या ऋषींनी लक्ष्मणाला सांगितलं. आणि त्याला ठार मारून ज्या वेळेला हा लक्ष्मण परत येतो तोपर्यंत बातमी गेली. रामाना अतिशय आनंद झालाय, अतिशय आनंद. रामानी गाढ आलिंगन दिलंय. हे जेव्हा रावणाला कळलं तेव्हा रावण कोसळलाय, अक्षरशः संतापला आणि तलवार घेऊन सीतेकडे निघाला. हे सगळं सीतेमुळे झालं. दुष्ट माणसं स्वतः चुकतात आणि आरोप मात्र त्यांचा संबंध नाही त्यांच्यावर करत असतात. आणि खड्ग उपसून धावला असं वर्णन करतात. त्यावेळेला सुपार्श्व नामक मंत्री मध्ये आलाय. तो म्हणला, रावणा अविचार करू नको, खरा योद्धा असे सिद्ध कर. तुझ्याकरता कुणी कुणी प्राण दिले. कुंभकर्णाने प्राण दिलाय, अतिकायाने प्राण दिलाय, त्रिशिरानी, नरांतक, देवांतक, तुझा मुलगा इंद्रजित यांनी प्राण दिलाय. आता तू एक तर प्राण दे, नाही तर त्यांचा प्राण घे. सीतेचा प्राण काय घेतोयस? आणि अविंध्य नावाच्या राक्षसाने समजावलंय, सीता परत कर रावणाच, अजून सुद्धा जगशील. पण नाही, त्याचा संतापून अपमान केला. आणि आपण असं पाहिलंय की लक्ष्मणावरती अमोघ शक्ती इंद्रजिताने चालवली, पण इथे सांगितलंय त्यांनी ही शक्ती रावणाने, अमोघ नावाची शक्ती जी आहे ती कुणाकडे आहे तर ती रावणाकडे आहे. आणि रावणाने ती लक्ष्मणावर चालवली आणि लक्ष्मण कोसळला. भयंकर असं युद्ध चाललंय आणि लक्ष्मणाला आता औषधच नाहीये, काय करणार? इथे रामांच्या मुखात दोहा ठेवलाय. बरं, त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलंय आणि रामराय लहान मुलासारखे रडताय. तुलसीदासांचा दोहा आहे, सुतपित नारी भवन परिवारा, हो ही जाही जग बारही बारा, असं विचारी जाग हुताता, मिलन जगत सहोदर भ्राता. सगळं मिळेल म्हणजे इथपर्यंत म्हटलंय त्यांनी की सगळा परिवार मिळेल. दशरथांसारखे वडील मिळतील, कौशल्यासारखी आई मिळेल, सीतेसारखी पत्नी मिळेल, पण लक्ष्मणासारखा भाऊ मिळणं अवघड आहे. लवकर जागा हो, परत मी जाऊ कसा? आणि सुग्रीवाजवळच्या सगळ्या वैद्यांनी सांगितलंय की आमच्याजवळ याचं औषध नाही आहे, काळं ठिक्कर पडत चाललंय त्याचं शरीर. तेव्हा वाल्मिकी वर्णन करत नाहीत, पण इतर रामायणातलं वर्णन गंमतशीर आहे. ते जरा मला आवडतं म्हणून मी ते ठेवतो आपल्यासमोर. कुठल्या तरी रामायणात आलेलंच असतं म्हणून इथनं मांडलं जातं हे. विभीषणाने सांगितलं, सुषेण नावाचा आमच्याकडे एक वैद्य आहे, त्यांनी प्रश्न विचारला, कुठला चौक? मारुती विचार, कुठला चौक? अमका अमका, शगुन चौक. हनुमंत काडीपेटीसारखं अख्खं घर उचलतात असं तो रामायणकार लिहितो. हे रामायणात दाखवलं होतं. आणि सुषेण वैद्य वर्ण बघतोय, अरे चाललं कुठं, घराचं विमान कसं झालं? त्या सगळ्या औषधांसकट. आणि सुषेणाला एकच सांगितलं, हनुमंतांची स्टाईल आहे बघा, खाली उतरले, बाहेर आले, हा आमचा पेशंट, याला बरं करा, नाही तर हा जिथे जाणार आहे असं तुमचं मत आहे तिथे आम्ही तुम्हाला पाठवणार. ही स्टाईल आहे हनुमंताची. तेव्हा त्यानं सुद्धा इतकं अवघड औषध लिहून दिलंय, काही काही वेळा ते औषध लिहिलेलं कळत नाही की नाही. पण एक जण पेशंट 50 दुकानं फिरला हो, आणि नंतर म्हणलं हे वरचं औषध मिळत नाही. औषध नाही लिहिलं म्हणले, पेन चालतंय का बघितलं मी. अरे अनेकांनी सांगितलं औषध बंद झालं, एकाने सांगितलं उद्या मागून देतो.
दुसऱ्या कंपनीचं आहे, चालेल का? गंमत सोडून द्या. आणि त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलं की हिमालयाच्याही उत्तरेला, उत्तर पूर्वेला द्रोणाचल नावाचा पर्वत आहे. द्रोणागिरी किंवा द्रोणाचल नावाचा पर्वत आहे. तिथे 3 प्रकारच्या वनस्पती आहेत: संजीवनी, संधानी आणि विशल्यकरणी. संधानी म्हणजे हाडं सांधणारी, विशल्यीकरण म्हणजे नेमकं काय झालं याचं चेकिंग करणारी, आणि संजीवनी म्हणजे जिवंत करणारी. अशी 3 वनस्पती आणायला पाहिजेत. पण सूर्योदयाच्या आत, नाही का डॉक्टर सांगतात 72 तास 24 तास अमके तास सांगतात की नाही, तसं कोण जाईल? नलानं सांगितलं एवढं जाऊन यायला मला 3 रात्री लागतील. नलस्त्री रात्रे पुनरेव गत्वा तथैव मंद द्विविधो द्विरात्रे. मैंद आणि द्विविध म्हणाले मी 2 रात्रीत येतो. सुग्रीव नीलो पुनरेक रात्रे. सुग्रीव आणि नील म्हणाले मी एका रात्रीत जाऊन येतो. वीरोंगदो याम चतुष्टयेच. अंगद 4 यामामध्ये 4 तासात जाऊन येईल. उशीर झाला तर चालणार नाही. असं हनुमंत येतात, काय काम आहे म्हणले. असं तू किती वेळात जाऊ शकतो? ते म्हणले तापलेलं तेल घ्या, म्हणजे हातात नका घेऊ, असं समोर ठेवा आणि त्याच्यात मोहरी टाका. ती तडतडायला किती वेळ लागतो तेवढा पटकन जाऊन येतो. ओके आलो, तडतडेपर्यंत आला. इतकं काय ताकद आहे हो. तैलाग्रे सर्षपस्य स्फुटनरव परस्तत्र गत्वात्र चैमी. आणि हनुमंत निघाले. फक्त प्रश्न विचारलाय मी त्या वनस्पती ओळखू कसं? सांगितलं त्या रात्री सुद्धा काजव्यासारख्या चमकतात. हनुमंत निघाले, बरोबर पोहोचले. त्या चमकणाऱ्या वनस्पतीत चमकणं बंद झालं. हनुमंत खाली बसले गुडघ्यावर आणि त्यांना नमस्कार केला आणि स्वतःचा हेतू सांगितला. या कामाकरता आलोय, रामरायांचं हे काम आहे. धर्माच्या कार्याकरता तुम्हाला मदत करायची असेल तर करा, असं म्हटल्याबरोबर प्रांजळतेनं जेव्हा प्रार्थना केली तेव्हा त्या चमकायला लागल्या. यांनी विचार केला मी इतक्या वेगानं जाणार, जाईपर्यंत सुकतील. तेव्हा अख्खी काळी प्लॅस्टिकची पिशवीत घेतो की नाही आपण, आणि तर त्यांनी अख्खा द्रोणागिरीच उचलला, म्हणजे अख्खं मेडिकल स्टोअर उचललं. नुसतं उचललं नाही, आणला. कशा करता? नंतर उद्या परत उद्योग झाला तर परत कोणी करणार? जा ये जा, किती 100 वेळा, त्यापेक्षा आणूनच ठेवूया. आणि नुसता आणला नव्हे, समर्थांनी वर्णन केले, युद्ध झाल्यावर परत पोहोचवला. आणीला मागुता नेल. आम्ही गमतीनं नेहमी सांगतो, आपण बऱ्याचदा शेजाऱ्याचा पेपर वाचायला आणीला, परत देत नाही, असं नाही. आणि लक्ष्मण जागा झाला. काय प्रसंग असेल तो. हनुमंताचं नाव ठेवलंय लक्ष्मण प्राणदाता, लक्ष्मण प्राणनिधान. पाठी असता हा जग जेठी, वरकड काय गुमान. द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान. आणि यानंतर भयंकर असं युद्ध सुरू झालं. वर्णन करतात, बेरी बजी संग्राम की, बेरी बजी संग्राम की, बेरी बजी संग्राम की, बेरी बजी. या दिवशी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये एक रथ पाठवला इंद्राने. मातली त्याचा सारथी आहे. आणि जेव्हा तो रथ येताना पाहिला, लक्ष्मण म्हणला रामा अजिबात बसायचं नाही रथात. 87 दिवस युद्ध चालले, आता आपण जिंकतो म्हणल्यानंतर पाठिंबा जाहीर करताय, अजिबात नको. रामराय म्हणाले असं नाही. तो कसा इंद्र कसा आहे, कारण इंद्र रावणाला घाबरतोय हो.
काय होईल सांगता येत नाही, काय होईल सांगता येत नाही. कशी सिच्युएशन असेल विचार करा. कुणाच्याही सहाय्याची गरज नाही, मी माझं काम करीन. कोण हाताशी घेतलेस? वानर, हरीस, नुसते नावानं मोठे, नाव मोठं असे लोक घेतले नाहीये. साध्या साध्या लोकांना, टिळकांनी तेली आणि तांबोळी लोकांना बरोबर घेतलंय, म्हणून मोठं यश. आपल्याला वाटतं हा बॅकिंग देईल. मोठी माणसं खरंच सांगतो ऐन वेळेला काय करतील सांगता येत. साधी माणसं प्रामाणिक असतात. आणि तुझी ताप जाय रण रंग से रिपु काप जाय रंग से. भयंकर युद्ध, युद्धाला मर्यादा नाही, अमर्याद युद्ध चालतं. इकडून हजारो शस्त्र सोडली जातात, तिकडून हजारो शस्त्र सोडली जातात. ती शस्त्रास्त्र एकमेकांना कापताय. आकाश में रण रंग छाए, आकाश में रण रंग छाए, ये देख के रिपु काप जाए, रिपु काप जाए, रिपु काप जाए, रिपु काप जाए. भयंकर असं युद्ध सुरू आहे श्रोते हो. आणि आता मात्र रामांच्या एक गोष्ट लक्षात आली की अनेक बाण मी सोडतोय आणि खरोखरीच चित्रगुप्ताची लेखणी सुद्धा थांबली क्षणभर. काय लिहावं, कारण इतके पेटलेत दोघ जण युद्धा करता. व्हॉट टू राईट नाव आणि व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग त्याला सुद्धा क्षणभर कळेना. रावण मेला असं लिहायला पाहिजे पण त्यालाही सुचे ना. आणि रामाने एक विलक्षण बाण काढला आणि तो सोडला मात्र, आणि या रावणाचं मस्तक धडाच्या वेगळं झालं. धुळीत कोसळलं आणि पालवी फुटावी असं दुसरं मस्तक तिथे आलं. रामराय पाहतच राहतात. आता काय करायचं? आता कळलंय त्यांना की काय करायला पाहिजे. पटकन तसाच बाण दुसरं मस्तक, तिसरं मस्तक. त्यांनी वर्णन केलंय की अशी शेकडो मस्तक, 10 नव्हे बरं, अशी शेकडो मस्तक. नवपालवी फुटे जशी, नवपालवी फुटे जशी, शस्त्राणी तोडिल्या महा तरुला. शीर्षे फुटती धडाडा, शीर्षे फुटती धडाडा, देखून कपी समूह फार घाबरला. आणि एक एक पडतंय, दुसरं पडतंय. म्हणून रामराय समजतायत मी पृथ्वीरूपी शंकरांना एक एक शिर वाहतोय. हे सगळं बरोबर आहे हो, पुढं काय? आणि मग मात्र रामरायांना असं वाटलं काय करावं, व्हॉट टू डू. आणि त्यावेळेला रामरायांचा सुद्धा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास थोडा हालायला लागला असं वर्णन इथे केलंय. कशा करता सांगतायत? रामराय मानवी भावनांना वागून दाखवतायत. हे आमचे महाराज तसे नाही तर मानवी नाही, काही नाही, आपलाच विजय होणार बस. पण रामराय मर्यादा पुरुषोत्तम आहेत ना. आपलं स्व काही वेळा होतो, काय तो काय करणार असं रामराय वागून दाखवतायत. नव्हे, त्यांनी मातलीला प्रश्न विचारलाय, आज का निष्फळ होती बा, पुण्य सरे का सरले माझ्या बाहू मधले त्राण. आणि हा विचार रामरायना मातली सांगतो, रामा असं कळून न कळल्यासारखं काय करताय? उद्या सकाळी ते एक्सपायरी डेट आहे त्याची. कशावरनं? ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेलं आहे, मी येताना बघूनच आलोय. मस्टरवर काय लिहिलंय ते.
मातलीने आत्मविश्वास दिला आहे आणि युद्ध थांबलं. आणि ततो परिश्रांतो राघव, अत्यंत थकलेले रामराय, रात्रभर झोप नाही आहे. पहाटे उठले, आंघोळ केली, संध्या केली आणि पहाटेच अजून थोड्या नंतर शस्त्रास्त्राची जुळणी करतायत. इतक्यात तिथे महातेज प्रगट झालं. स्वतः अगस्ती उपस्थित झाले आणि हसत हसत आणि त्या बाणाची आठवण करून दिली, जो बाण मी तुला प्रवरा संगमला असताना दिला होता, आठवलं का रामा? माझ्या आश्रमात आला होतास आणि आज त्या पैतामहास्त्राचा जप कर आणि त्याला संपव. आणि मी सांगतो हे स्तोत्र म्हण. त्या स्तोत्राचा उल्लेख इथे येतो. ते स्तोत्र म्हणजे आदित्य हृदय कवच, सूर्याचं. कारण तुमचं घराणं कुणाचं आहे? सूर्याचं आहे. काही स्तोत्र नेहमी म्हणत चला, रोज म्हणत चला. कित्येक वेळेला आपल्या भोवती आभामंडलासारखं ते रक्षण करतात. औरा आपला आहे ना. बाकी सगळी स्तोत्र जाऊ द्यात, सगळीच्या सगळी शस्त्रास्त्र ज्यांच्याकडे आहेत अशा रामांची रामरक्षा रोज म्हणत जाव्या. म्हणा माझ्यावर, शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः, कौसल्येयो दृशौ पातौ विश्वामित्र प्रिय श्रुती, घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलः, जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं मे सुरवंदितः, स्कंधौ दिव्यायुधः पातौ भुजौ भग्नेशकार्मुकः, करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित. हे रोज म्हणायचं, हे रोज म्हणा. आणि मी सांगितलं अशा पद्धतीने म्हणा. शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः, कौसल्य दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती, घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्री वत्सला, जिह्वा विद्यानिधी पातु कंठं भरतवंदिता, स्कंधौ दिव्यायुध पातु भुजभग्नेश कार्मुकः, सद काय करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निजित, मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः, सुग्रीवेशकटिः पातु सक्थिनी हनुमत प्रभु, ऊरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत, जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः, आणि पादौ विभीषण श्रीत श्रीद पातु रामौ अखिलम वपुः. हे रोज म्हणा. काय होतं? एवढं पाठ तर होतं की नाही? तुम्ही आपल्या मुलाला बाकी सगळ्या संपत्त्या देता, तशी ही पण संपत्ती द्या. त्यानं जर रोज म्हटलं मुलांनी मुलींनी तर 365 दिवस 365 आवर्तन, जास्त म्हटली तर उत्तमच आहे. आणि असे जर 10 वर्ष केले तर 36,000 किती? 3,600. आणि 20 वर्ष म्हटलं तर दुप्पट. म्हणजे जेव्हा 25 वर्षाची मुलगी किंवा 25 वर्षाचा मुलगा होईल त्याच्या भोवती किती असेल ते आवरण, हे श्रद्धेने म्हटलं पाहिजे. कारण अगस्तीने सूर्याचं कवच त्याच्याकडनं म्हणून घेतलंय. मला तर वाटतं रामाचं म्हटलं की रामाजवळ जे आहे ते सगळं आपल्याकडे येईल ना. श्रद्धेने म्हटलं पाहिजे. मात्र मोबाईलवर बघत बघत शिरोमे राघव पातु, मग ते ज्याच्यावरती बोट ठेवले त्यांचं रक्षण होईल. आणि आता आज तो दिवस होता ज्या दिवशी रावण कोसळणार होता. 4 चौकड्यांचं राज्य आहे त्याचं. म्हणजे कृत त्रेता द्वापार कली, कृत त्रेता द्वापार कली, असं 4 वेळा त्यांनी लंकेत राज्य केलं. किती भयंकर संकट असेल विचार करा. आणि भयंकर असा तो पैतामहास्त्र नावाचा बाण रामाने चालवला आणि अमृत कलश त्याचा नाभिकमलातला संपला आणि रावण अख्खा त्या भूमीमध्ये धुळीत कोसळला. आणि सगळ्यांनी जय जयकार केला. सियावर रामचंद्र की जय. आकाशातून राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की, राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की, राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय
असा आला, 1.25 लाख नाती 1.25 लाख पोती, उस रावण के घर में न दिया न बत्ती. रावणाचा देह जाळायला एकही नातेवाईक शिल्लक नाही. कोणीतरी विभीषणाला सांगितलं तुम्ही, म्हणले त्यांनी माझा त्याग केला, आता नाही मी जाणार. रामाने म्हटलं रे काय गोंधळ चाललाय लक्ष्मणा, कारण खूप धुमश्चक्री चालली होती, खूप गर्दी होती. ते म्हणले असं असं झालं. मग विभीषण म्हणतोय त्यांनी माझा त्याग केला, आता तो माझा भाऊ नाही, मी त्याचा भाऊ नाही. त्याला म्हणले इकडे ऐका नीट, वाल्मिकी रामायण सांगतो. रामाने त्याला सांगितलं, विभीषणा तुझा भाऊ म्हणून तू त्याचा और्ध्वदैहिक करू नको, तो माझा भाऊ होता असं समज आणि और्ध्वदैहिक कर. मरणांतानी वैराणी, माझ्या देहाचं आणि त्याच्या देहाचं वैर नव्हतं, त्याचं आणि माझं वैर विचारांचं वैर होतं. त्याच्या देहाची कुठेही निर्भत्सना होता कामा नये, मी तुला आज्ञा करतो. आणि विभीषणाने और्ध्वदैहिक केले. काय मरणांतानी वैराणी, चुनावांतानी वैराणी म्हणायला पाहिजे की नाही. कायमचं नाही होय राजकारण, हे जग सोडून अजून काही आहे असा विचार केला पाहिजे, म्हणजे मग आपला अंतःकरणातल्या अनेक किलमिश दूर होतील. हे रामचरित्र आहे. आणि और्ध्वदैहिक झालं, त्यानंतर योग्य असा वेळ काळ पाळण्यात आला आणि विभीषणाच्या राज्याभिषेकाला लक्ष्मणाला पाठवलंय. राम कुठल्या राज्यात जाऊ शकत नाहीत, कारण ते वनवासी आहेत ना, सगळे नियम पाळले पाहिजेत. आणि राज्याभिषेक झाला, तो मुकुट तो किरीट जेव्हा विभीषणाच्या डोक्यावर आल्याबरोबर त्यांनी पहिला संकल्प केला की माझ्या भावाने पळवून आणलेली जानकी रामांची पत्नी मी अत्यंत आदराने मुक्त करतो. सर्वप्रथम तिला स्नान घातलंय. विभीषणाच्या पत्नीने कलावतीने आणि मुलीने सरमेनी अंघोळ घातली, तिला छान उत्तमोत्तम भरजरी वस्त्र नेसवलीत, तिला अंगाला अत्तर लावली आहेत, खूप आदर दिलाय तिला. आणि पालखीत बसा, ती म्हणली पालखीत बसायला नको, मला त्यांचं दर्शन केव्हा एकदा घेते असं झालंय. ते म्हणले, विभीषण म्हणाला नाही चालणार असं, माझ्या इथून जाणारी इथली जी पाहुणी आहे ती अशी रथामध्ये किंवा मेण्यामध्ये बसली पाहिजे. म्हणून बळेच तिला एका मेण्यामध्ये ठेवलंय आणि ती निघाली. आता ते काय झालं, एका रामायणकाराने गमतीने लिहिलंय, त्या वानरांची होड लागली, पैज लागली की जिला न पाहता आपण युद्ध केलंय ती दिसते कशी. असं गमती जमती लिहितात सगळे. आता वानरं थांबली आहेत लांब, कारण ते मोठे आहेत, पण छोटी छोटी पिल्लं त्यांना काही इगो बिगो नसतो. बुवा म्हणले बसत बसले, उठ मग कशाला बंद चालतो, त्यांना काय वाईट नसतं वाटत, कारण इगो डेव्हलप झालेला नसतो मुलांचा. ती छोटी छोटी पिल्लं टांटून उड्या मारत गेली. एकानं तर इतका मजा केली, त्यानं त्या पालखीवरच उडी मारली वरती, ते दांड्या होत्या ना वरच्या अशा, आणि त्या पडदा असा बाजूला केला आणि वरून असं खाली, एवढंसं छोटंसं तोंड त्याचं. आता पै त्यांचे 100 छोटी छोटी पिल्लं त्याच्यावर, अहो त्यांना ते उचले ना, बापरे काय होणार आता आपलं. आणि शेवटी लाठीचार्ज करावा लागला होता यांना. काय चाललंय, राम म्हणाले काय चाललंय तिकडे दंगा. म्हणजे असं असं सीतेला बघण्याकरता, सीतामाईंना बघण्याकरता वानरांच्या पिल्लांची पैज लागली आणि ते धावतायत. तिला निरोप द्या. काय निरोप द्या, ज्यांनी तुला न पाहता, बघा एक पिल्लू आलं बघा लगेच, तूच तुला न पाहता ज्यांनी प्राणांची बाजी लावली, अशा वानरांचं आणि तुझं नातं आई आणि मुलाचं आहे. तेव्हा अनवाणी चालत ये आणि त्यांना दर्शन दे. काय रामांचं शील असेल. तसा निरोप गेला. सीतामाई उतरल्या त्या पालखीतनं. सांगितलं ना मी काय म्हणलं, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव. रामराय अत्यंत प्रेमानं स्वागत करतात. केवढा मोठा मंगल क्षण असेल. खूप आनंद झाला, रामानंद झाला. सीतेच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत आहेत. आणि पाहता पाहता रामांचा चेहरा एकदम गंभीर झाला आणि रामाने सांगितलं, दश दिशा मोकळ्या तुझसी, नच माग अनुज्ञा मजसी. माझी आज्ञा मागू नकोस. लोचना सवे पापी भ्रुकुटी. लोचनाच्या जवळ असणारी भ्रुकुटी पण पापी असते, कारण ती जवळ असते.
मी कसे विश्वासू तू ते, लीनते चारुते सीते. मला विचारू नकोस हा विभीषण तुला भावासारखा आहे, सुग्रीव तुला भावासारखा आहे, कुठेही जा. आणि मग मात्र सीता कोसळली, रागावली थोडी. त्यावेळेला रागावली नाही बरं, 7 महिन्याची गर्भवती असताना, पण आज रागावली. मी वचनाने, मनाने आणि शरीराने फक्त रामांचं चिंतन केलेलं असताना सुद्धा असं माझ्याबद्दल माझ्या पतीचं चिंतन असेल तर लक्ष्मण भाऊजी माझ्याकरता चिता रचा. नाही हो नाही हो करत शेवटी चिता रचण्यात आली. आणि पाहता पाहता स्वतः पेटवलेल्या चितेमध्ये सीतेनं स्वतः उडी घेतली, त्यात प्रवेश केला. आणि या जगातली एक चमत्कृती घडली, एक चमत्कार घडला. ती चिता उधळून स्वतः अग्नी प्रकट झाला आणि तिचा हात हातात धरला. आणि तिच्या त्या अग्नीनं धरलेला हात पण तिचा जळत नाही. ती इतकी तेजस्वी पतिव्रता आहे. तुका म्हणे सती अग्नी न देखे जारी ती. आणि सांगितलं रामा ही माझ्या एवढीच पवित्र आहे, मी तुला आज्ञा करतो की तू हिचा स्वीकार कर. रामरायांच्या नेत्रातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. रामराय इथं लॉजिक ठेवतायत की मला माहीतच होतं सीता एवढी पवित्र आहे, पण मीच जर माझी पत्नी चांगली आहे चांगली आहे असं म्हणलो असतो तर लोक म्हणले असते पत्नीचे देव्हारे माजवतोय. पण लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची आणि अशी अत्यंत पवित्र आहे. आणि आता जायला निघालेत. विभीषणानं सांगितलं रामा परत जायला माझं पुष्पक यान घ्या. ते मनाशी सिंक्रोनाइज केलं जायचं बरं, त्यात सारथी नाही, ड्रायव्हर नाही बरं का कोणी, मनाशी सिंक्रोनाइज केलं जायचं जो मुख्य बसलाय त्याच्या. आणि मनोवेगानं ते निघालं आणि येऊन पोचलेत हे सगळे लोक. कुठं पोचलेत? भरद्वाज मुनींच्या आश्रमाच्या इथे पोचलेत. कारण गंगेला नवस बोलली होती सीता देवी की आम्ही अव्यंग परत आलो 3 जण की आम्ही तुझी ओटी भरू. आणि तशी ओटी भरायला सीता देवी थांबल्यात. इतक्या वेळात हनुमंताला जवळ बोलावले रामरायांनी आणि सांगितलं एक नाजूक काम करशील? सांगा. 1 दिवस उशीर होतोय मला अयोध्येत यायला, हे त्या भरताला सांगा. वेडा येतो तो म्हणला होता की 1 दिवस जरी उशीर झाला सांगता जर का न आले चरण जर का मागुती. सांगता ही न आले चरण जर का मागुती. त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती. ही प्रतिज्ञा ही कपाळी पाऊलांची मृत्तिका. म्हणून त्या भरताला सांग 1 दिवस मला उशीर होतोय. आणि हनुमंता इथे गेल्यावर आधीही बातमी देऊ नकोस, आधी भरताचा चेहरा पहा. भरत राज्यामध्ये लिप्त जाईन झाला, त्याच्या मनात असं नाही ना की राम येऊ नयेत, असं काही नाही ना, याचा अंदाज घे. आणि भरताला असं वाटत असेल की मला राज्य पाहिजे तर मला येऊन निरोप दे, मी कायम इथे वनातच राहीन. नाजूक आहे काम, कारण हे जर भरताला कळलं असतं तर. म्हणून हनुमंताला सांगितलंय. आणि हनुमंत निघाले. पाहिला भरताला या हनुमंताला वाटलं आपण भरताला नाही आपण रामानाच भेटतोय. फक्त रामांच्या अंगावर जखमा होत्या आणि भरताच्या अंगावर नव्हत्या. दोघेही तेवढेच कृश झाले होते. रामांच्या विरहामध्ये रडून रडून त्याचे डोळे लालही झाले होते आणि सुजलेले होते असं वर्णन करतात. हनुमंतानी सांगितलं भरता अविवेक करू नकोस. चिता रचून सिद्ध होती झोपडीच्या मागे. जर उशीर झाला तर नुसतं बोलण्यापुरतं बोलणं नाही, खरोखरीच मी मरणार आहे. आणि इथे हनुमंतानी सांगितलंय, वेड्यासारखा नाही निरोप दिला. रामाने मला असं विचारायला सांगितलं आम्ही काय बुवा हुकमाचे ताबेदार आहे तसा निरोप दिला, आम्हाला काय, तुला काय आहे की नाही. मारुतीला सांगतात असा विवेक करू नको. भरद्वाजांच्या आश्रमात 1 दिवस थांबलेत, असा प्रसंग आहे. आणि अमावस्येला याच्याऐवजी प्रतिपदेला येत आहेत. 1 दिवस थांबा आणि मला मुद्दाम पाठवलंय तुमच्याकरता. भरत आश्वस्त झाला, खूप आनंद, सगळी तयारी झाली इकडे. आणि कवी वर्णन करतात किती किती पद आहेत हो या. विजय पताका श्रीरामाची आहे. पण मी ज्या परंपरेत शिकलो तिथे हे पद म्हणायची पद्धत आहे. रावणादी दुष्ट सगळ्या शक्तींचा संहार करून, सगळे अरी म्हणजे दुष्ट शत्रू, अरी म्हणजे शत्रू, संहार करून आले रामराय. आणि सगळी अयोध्या गरजती आहे श्रीराम जय. मध्यमात म्हणले नाही का,
संहारुनी अरी रघुकुला दीपका आले हो श्रीराम म्हणा श्रीराम जय जय राम म्हणा श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम सजवा वेशी सजवा द्वारे सजवा वेशी सजवा द्वारे धरतीवर गगनाचे तारे धरतीवर गगनाचे तारे रघुविजयाचे गंधित वारे रघुविजयाचे गंधित वारे नभधरणीचा कण कण घोषित नभधरणीचा कण कण घोषित प्रभुरायाचे नाम म्हणा श्रीराम जय राम श्रीराम रघुपती आले सीता आली रघुपती आले सीता आली आज अयोध्या पावन झाली आज अयोध्या पावन झाली गुलाल उधळा लक्ष्मण बाई गुलाल उधळा लक्ष्मण बाई बंधुत्वाची अमोल मूर्ती बंधुत्वाची अमोल मूर्ती संगे जन विश्राम म्हणा श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम आनंद इतका आनंद सर्वप्रथम वसिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवले रामरायांनी भरत आणि रामराय कडकडून भेटले 14 वर्षामध्ये विरहामधनं पोळलेली प्रजा आहे प्रत्येकाला भेटतात सर्वप्रथम भेटायला गेलेत रामराय ते कैकेयी मातेला का आज सगळ्या जगाच्या दृष्टीने अधिनायक ठरलेत रामरायाला कारणीभूत कोण आहे हे रामरायांचं शील आहे बरं अनेक गोष्टी मी सांगायला म्हणजे प्रत्येक रामायणकाराचं असं होतं साधारणतः विसरल्या जातात गडबडीमध्ये जेव्हा चित्रकूटावरून सगळी मंडळी निघाली आहे तेव्हा रामरायांनी सगळ्यांना शपथ घातली होती वाल्मिकी रामायणातला श्लोक सांगतो की या 14 वर्षात कैकेयीला कोणी दुखावलं असं मला कळलं तर मी येणार नाही बरं परत सर्वथा रक्ष कैकेयीम मा रोषं कुरुतां प्रत प्रत्येक वेळेला रामांचे सद्गुण या ठिकाणी रावणाला मारलंय ना त्यावेळेला कोण कोण प्रगट झालेत इंद्रदेव इंद्राने विचारलंय रामा काय पाहिजे रामाने सांगितलं इंद्रदेवा नमस्कार तुम्ही मला रथ पाठवलात विजय झाला मी असं कळलंय की स्वर्गामध्ये अमृत असतं आहे का ते म्हणले मी घेऊनच आलोय कशा करता गेले 87 दिवस या सगळ्या माझ्याबरोबर जे होते ते वानर जे होते त्या वानरांचे तुटलेले हात पाय सगळं मी तसंच जपून ठेवलंय त्यांच्यावर विशिष्ट औषधी टाकून का माझी आई जशी वाट बघणार आहे तशी त्या वानरांची पण आई वाट बघणार आहे ते अमृत यांच्या वर्षी पण वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे बरं आणि सगळेच्या सगळे वानर जिवंत केलेत इंद्रदेवानी रामकार्यामध्ये जो समर्पित होतो तो कधी मरत नसतो सावरकर उगाच म्हणत नाही तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण भगवंताच्या कार्यामध्ये स्वतःला समर्पित करावं हेच खरं कार्य आहे यानंतर प्रकट झाले दशरथ महाराज स्वर्गातून दशरथ महाराज ज्या देवलोकात होते त्या देवानी सांगितलं जा तुमच्या मुलाला काय पाहिजे त्या जबाबदारी माझी तेव्हा दशरथ महाराज असे यांनी वर्णन केलंय गगनासा म्हणजे ढगासारखे प्रकट झाले ढग आणि आवाज असा गंभीर रामा मी प्रसन्न आहे काय पाहिजे काही नको तुमचे आशीर्वाद द्या बाबा खूप रडलेत रामाला इथे
माझ्यामुळे तुम्ही गेलात का? नाही म्हणे, तो योग होता वगैरे. काय पाहिजे? शपथ आहे माझी तुला. बाबा देणार असाल तर एकच द्या. इथे प्रकट झालात तसे कैकेयीच्या महालात प्रकट व्हा आणि कैकेयीला सांगा, जाताना माझं सुमित्रेवर प्रेम होतं, कौसल्यावर प्रेम होतं, पण तुझ्यावर राग होता, तो राग गेला एवढं तिला सांगा. मी इथून जाईन तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू मला बघवणार नाहीत. काय रामांचं शील असेल, किती चांगलं असावं. आज समाज कुठे चाललाय बघा, आणि रामराय कुठल्या उंचीवर आहेत बघा. म्हणून कैकेयी मातेला भेटायला गेलेत, मग सुमित्रे, मग कौशल्याला भेटलेत. त्यांचा सुंदर असा राज्याभिषेक सोहळा मुहूर्त ठरला. वसिष्ठ आले, अहो आता कोणाला? मंथरा सगळ्यात पुढे धावत होती, सगळ्यात पुढे, कारण तिला आता ते धुवून टाकायचंय सगळा आपल्यावरचा कलंक. आणि म्हणून सगळी मंडळी जिंकली आहेत व रामानी. 2/3 बहुमतानी नव्हे, 100% बहुमत ही रामांची व्यवस्था आहे. आणि रामराय योग्य त्या वेळेला सिंहासनावर बसले. सगळ्या सामंतांनी आपल्या जवळ दिलेल्या शंखानी रामरायांना सप्तनद्यांचा अभिषेक केला. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय असं म्हटले. गंधर्वादी सगळे देव विविध प्रकारची वाद्य वाजवू लागले. आणि आमचे समर्थ रामदास स्वामी तिथे पोहोचले कॅमेरा घेऊन. बरं का स्वरूप, समर्थांचा अभंग सगळ्या ललितात म्हटला जातो. समर्थ त्या काळात नाहीत, पण विचार करा कसे समर्थांनी इमॅजिन केलं असेल. आणि त्यावेळेचा उत्तम असा अभंग आहे. कसे होते रामराय आणि कसं होतं सिंहासन. रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन, वरी शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन, वाम भागी सीतामाई, वाम भागी सीतामाई, जगज्जननी माझे आई, जगज्जननी माझे आई, पश्चात भागी लक्ष्मण, सौर्य भागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, पुढे अंजनी नंदन, भरत शत्रुघ्न भाई, भरत शत्रुघ्न भाई, सौर्या वारिती दोन्ही बाही, नळ नीळ जांबुवंत, अंगद सुग्रीव विभीषण भक्त, देहे बुद्धी नेणू काही, दास अंकित रामा पायी, दास अंकित रामा पायी, वाम भागी सीतामाई, सीतामाई, सीतामाई. आणि काय विचारता, आणि किती आनंद. प्रत्येक जण असुसलेला आहे रामरायांचं ते रूप बघण्याकरता. त्याग जेवढा मोठा असतो ना, समर्पण जेवढं मोठं असतं ना, तेवढा सुखाचा क्षण सुद्धा जास्त चविष्ट लागतो, गोड लागतो. त्याग न करता मिळालेलं सुख सुद्धा फार चविष्ट नसतं. लोकांना ओरबाडून त्रास देऊन कसं तरी करून 2.5 वर्ष राज्य मिळालं नाही, राज्य आलंय आपल्यावर, नेमका कोरोना. मी गंमत नाही करत आहे, हा मोठा विचार आहे. मी समर्पण काय केलंय देशाकरता, मी कशाकरता हे राज्य, मी कशाकरता मुख्य हो. आणि खूप आनंद, प्रत्येकाला असं भरून पावल्यासारखं असा राजा आपल्याला मिळाला हे भाग्य आहे असं प्रत्येकाला वाटतंय. आणि आता रामरायांनी सगळ्या राज्याभिषेक पूर्ण झाला आणि समोर गुलालाची ताटं होती ना, ती असं गुलाल उधळला, गुलाल उधळा लक्ष्मण भाई. गुलाल उधळणं म्हणजे काय आहे,
मायेचा प्रादुर्भाव करणं आहे असं म्हटलं नाही. थोडा वेदांत येतो आता इथे ललिताच्या कीर्तनात. मायेचा प्रादुर्भाव का? अहो रामकार्यामध्ये सगळेजण विसरले होते, घर दार अमुक तमुक, रात्री 12-12 वाजत होते घरी जायला. हो, पण दत्त उत्सवाचा जेव्हा गुलाल, मग आता प्रपंच दिसायला लागतो, मग घरातली कामं दिसायला लागतात, मग धंदा व्यवसाय दिसायला लागतो. अगदी आपलं ते सारखंच आहे, लक्षात घ्याल. फक्त आपलं थोडंसं आहे ते खूप जीवन महान आहे. स्वतःला जोडा त्याच्याशी, म्हणजे आपल्याला अटॅचमेंट निर्माण झाली ना की रामरायाची कृपा होते. आणि जेव्हा असं गुलाल उधळला रामरायाने आणि सगळेजण उभे राहिले. हो का? आता निघूया घरी. सगळी वानरं उभी राहिली, सगळेजण उभे राहिले, आता निघूया. इतक्यात लक्ष्मण तिथे आले आणि लक्ष्मणाने मोठी यादी घेतली बरं का, मोठी अशी यादी नाही का. आपण ते याच्यात गेलो ना मोठ्या मॉलमध्ये, केवढी ट्र ही कसली पट्टी? उधळ पट्टी म्हणली. आणि मोठी यादी घेऊन जेव्हा लक्ष्मण उभे राहिले आणि सांगितलं, आजचा सोनियाचा दिवस ज्यांच्यामुळे बघायला मिळाला त्या प्रत्येकाचा रामराय सत्कार करणार आहेत. हो, सगळे एक्साइट झाले. राम सत्कार करणार आहेत. ते काहीतरी अडतूस पडतूस वस्तू मिळणार आहे का? म्हणजे वस्तूही चांगली आणि रामराय स्वतः, कारण योग्यता देणाऱ्याची पण असते ना. आणि मग त्यांनी काय केलं, प्रत्येकाला वाटलं म्हणे की पहिलं नाव कोणाचं? तुमचं काय म्हणणं आहे? पहिलं नाव कोणाचं? एकाने विचारलं. काय म्हणले शामराव, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणले हनुमंत. दुसरं कोण? सगळ्या रामायणात ना हनुमंत वजा करा, काय उरतंय बघा, हनुमंत. प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येकाला म्हणजे हनुमंताला सुद्धा वाटलं की माझंच नाव पहिलं, म्हणून हनुमंताचे बसले होते. म्हणले नाव उच्चारावं, मग मी आरामशीर सगळ्यांना तुडवीत पुढे जावं. बघा यात काय मजा आहे, आपण प्रांजळतेनं पुढे जाऊया. प्रसाद मिळत असेल ना तर हात पुढे करावा. नाथांची ओवी आहे भागवतातली, लोभ असावा प्रसाद ग्रहणी. प्रसाद कोणी द्यायला आला की मला द्यावं. अहो प्रसाद वाटताय, इथं येतोय का बघतो. अरे घरात बायकोसमोर बोलू शकतो का? तिनं फोडणीचा भात घ्यायला गप्प खाऊन आला की नाही. तर दत्त मंदिरात काय, म्हणजे कुठल्याही मंदिरात काय भाव खातो? हात पुढे करावा, मला द्यावं. प्रसाद महत्वाचा, त्यातलं वस्तू महत्वाची नाही आहे, प्रसाद बुद्धी महत्वाची. म्हणून हनुमंताने विचार केला आपण जाऊया पुढे, म्हणून उभे राहिले. इतक्यात त्यांनी नाव उच्चारलं. आता अगदी कानावर नाव पडणार इतक्यात राजाधिराज विभीषण महाराज. हनुमंतानी काही नाही, रुमाल असा जरा खुर्चीवर असा नाही जरा थोडं इतर रामायण सांगतोय बरं मी, थोडं आपल्या प्रांतात आणूया त्यांना, आपल्याला त्या प्रांतात जाणं अवघड. म्हणून बरोबर आहे, माझ्यावर किती प्रेम असलं तरी प्रोटोकॉल असतो ना. किती प्रेम असलं तरी कसं काय करणार. राजाधिराज सुग्रीव महाराज, मोठ्या लोकांचा अंगद युवराज अंगद महाराज. अंगदाला काय दिलं? यांनी सांगितलंय की आपल्या इथलं बाहुभूषण जे आहे ना ते त्याला दिलं. वीरकंकण, वीरकंकण जे आहे ना ते त्या अंगदाला दिलं. अंगद शोभायला लागला. सुग्रीवाला आपल्या गळ्यातली माळ दिली, प्रत्येकाला काही ना काही दिलं. त्यांनी पण आणलेल्या आहेत भेटवस्तू द्यायला, ते देणं चाललेलं आहे. समर्थांनी वर्णन केलं या प्रसंगाचं. बहुभूषणांचे बहु ढीग केले. असे भूषणांचे ढीग केले होते. मोत्याच्या माळा ढीगभर, रत्नाच्या अंगठ्या ढीगभर. बघ रे यातली तुला कुठली बसती आहे. आपण लग्नाला जातो नाही का, तसं नाही की माझ्या लग्नात 28 सरस्वती आणि 29 गणपती आले होते. हे काय सगळ्या भिंतीवर लावणार का? मी एक एक लावले. फक्त तांबड्यात कागद काढून बघायचा. गणपती एका लग्नात गणपती, दुसऱ्या लग्नात सरस्वती. अशी माझी पुढची 50 लग्न झाली माझी, म्हणजे लोकांची. अरे युजफुल वस्तू द्या ना, याचा काही उपयोग नाही. आमचे बुवा गमतीने सांगायचे यावेळेला, मी बुवांच्यावर खूप. ते म्हणले बुवाला शेवटी पण उपयोगाला पडता कामा नाही, असं धोतर देतात, कुठंच पुरता कामा नाही म्हणले. काही देऊ नका ना त्यापेक्षा म्हणले. बहुभूषणांचे बहु ढीग केले, जगन्नायके ते कपी गौरविले. समर्थांनी वर्णन केले. तुरे खोविल्या घातल्या पुष्पमाळा. काय हो रामांचं वैभव. प्रत्येकाने हनुमंतांचं नाव नाहीच हो, कुठे कुठेच नाव नाही, अजिबात नाही.
म्हणजे अहो शेवटच्या दिवशी युद्धात जॉईन झालेले स्वातंत्र्य सैनिक पण झाले, स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले स्वातंत्र्य सैनिक सुद्धा झाले. आणि मग मात्र हनुमंताला असं वाटलं काहीतरी मिस्टेक आहे, काहीतरी चुकून नाव राहतं ना काही वेळा. असं होतं ना, जवळच्याच माणसाला पत्रिका द्यायची राहते, असं झालेलं दिसतंय. मग राहिली तर राहिली, आपण जाऊ पुढं. ओ मला माझं नाव. जेवढे मोठे लोक असतात तेवढे प्रांजळ असतात, ते भाव खात नाहीत. मला नको प्रसाद, तुम्ही कोण देणार प्रसाद. असं वाटलं की पक्क समजावं आपण स्वतःला काहीतरी समजतो. आणि एकच सांगतो, देवाच्या दरबारात स्वतःला काहीही समजणं बंद करा. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, गवताच्या काडीकडून मी काम करून घेईन एखादं मला वाटलं तर. गवताच्या वाळलेल्या काडीकडून प्रभू कुणाला उभं करतील कसा सांगता येत नाही हो. म्हणून सगळं कार्य करावं पण स्वतःला काही मानणं सोडून द्यावं. देवा माझ्या क्षमतेप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला, हे माझी सेवा मानून घे देवा. हा भाव अखंड ठेवावा. हे हनुमंताबद्दल बोलतोय मी. हनुमंत म्हणाले मी जाईन पुढे, आणि असे बसलेले होते आणि समोर मधनं सभेतनं चालत यायला लागले. देवा मला काहीतरी देणार नाही का असं म्हणणार होते. हनुमंताकडं पाहिलं आणि रामरायांनी खाली जमिनीकडे पाहिलं असं वर्णन करतात. का? एखाद्या व्यक्तीनं इतकं काम केलेलं असतं की त्याला काही देणं हा त्याचा अपमान असतो, त्यापेक्षा त्यावेळेला त्याला काही नाही देऊ. म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे का, हा प्रसंग रंगवला इतर रामायणकारांनी. श्लोक आधार हा आहे. रामराय म्हणतात एकही कस्योपकारस्य, याच्या एक एक उपकारा करता प्राणान दास्यामी ते कपेहे. एक एक प्राण द्यायचा ठरवला तर शेषस्य उपकाराणाम भवामी ऋणिनो वयम. याचे उपकार अनंत आहेत आणि माझ्याजवळ प्राण मात्र 5च आहेत. प्राण अपान व्यान उदान समान 5च आहेत. म्हणून काय देऊ या कपिराजाला? क्या दीजे अब पवन तनय को, क्या दीजे अब पवन तनय को, क्या दीजे, क्या दीजे अब पवन तनय को. त्रिसम त्रिभुवन 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 स्वसम भावे, त्रिभुवन स्वसम भावे. क्या दीजे अब पवन तनय को, क्या दीजे. काय देऊ याला? अखंड सेवा करणारा. अरे हा नसता तर कोणी एवढं शतयोजन विस्तीर्ण उड्डाण करून पलीकडे जाऊन सीतामाईंचा निरोप मला आणून दिला असता. सीतेला आनंदित कुणी केला असता नसता तर एवढा कोण बुद्धिमत्ता वरिष्ठ. तिथे जाऊन तृतीय भाग लंका होळीपैकी केली, हे कुणी केलं असतं? इंद्रजित आदी सगळ्या लोकांचा पराभव करून इतकं मोठं काम करून त्यांचा तेजोभंग करून परत आला, हे कुणी केलं असतं? इथे आल्यानंतर सुद्धा चरणाजवळ बसला आणि रामा माझी स्तुती करू नका. केवढा प्रांजळ भाव आहे याचा. याला काही वस्तू देऊ? वस्तूनं याची सेवा मोजू? लक्षात घ्या, भगवंत जसा मोजता येत नाही ना तसा भक्ताची भक्ती पण मोजता येत नाही. काय मोज किया अधोमुख प्रभूने अपना. आणि याला काही देऊ शकत नाही म्हणून लाजले रामराय असं वर्णन करतात. आणि लाजून त्यांनी खाली पाहिलं. किया अधोमुख प्रभूने अपना, पवन तनय
पाहिलं आणि डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं प्रभूंच्या. खाली पाहिलं, हनुमंत पाहतात मला काही द्यायचं नाही, माझ्याकडे बघून एकदम असं बघतात. माझ्याकडे बघायचं पण नाही प्रभू ना, म्हणजे माझ्याकडनं काहीतरी चुकलंय. हनुमंताला कुठेही असं वाटत नाही इतकी मी सेवा करून माझ्या सेवेची नोंद नाही. हनुमंताला उलट वाटतंय, ज्या अर्थी प्रभू माझ्या सेवेची नोंद घेत नाहीयेत आणि मला बघताना खाली पाहतात, त्या अर्थी असं काहीतरी कर्म माझ्याकडनं घडलं की देवानी माझी, सद्गुरूंनी माझी उपेक्षा करावी. घळा 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 अश्रुधारा वाहू लागल्या प्रभूंच्या डोळ्यातून. इथे रामराय रडतायत, हनुमंतानी पाठ फिरवली. राहू दे, रामाना आपल्यामुळं खाली बघावं लागतंय, रामांच्या डोळ्यात आपल्यामुळं पाणी येतंय, नकोच त्यांच्या समोर राहायला, म्हणून हनुमंत तिथून निघून गेले. माझा उपयोग नाही प्रभूना, निदान उपद्रव तरी नको. निवांत जाऊन बाहेर बसले, विचार करतात काय चुकलं. आता हे अस्वस्थ झाले, यायला लागले तरी अस्वस्थ, जायला लागले तरी आहे ना तुझं माझं तुझ्या वाचून. आणि रामरायांचा कसनुसा झालेला हा चेहरा मामाभागी बसलेल्या सीतामाईनी पाहिला आणि विचारलं काय प्रभू. मारुतीराय आणि हनुमंताकडे पाहिल्यावर सीतामाई, अरे सगळ्यांना तुम्ही सगळं दिलं, प्रत्येकाला काही ना काही दिलं, ह्याला काय देताय. आणि नुसतं रामांकडे पाहिलं. राम म्हणाले प्रदेही सुभगे हार यदि तुष्टेसी भावनी भामिनी. बरं, तुला जर काही बक्षीस द्यायचं असेल तर हनुमंताला दे. आणि आईसाहेबांनी हाक मारली, मारुते. एकदम खोल वळले, बालभावी आहेत ना ते, लहान बाळासारखे. इतके बुद्धिमत्ता वरिष्ठम तरी लहान मुलासारखा भाव. परमार्थ कळलेला असतो बरं त्याला. किती विद्वान वा, किती महान वा, तरी लहान बाळासारखा भाव ज्याला जमला ना जपायला, बालभावी, परमार्थ त्याच्यात मुरलाय असं समजावं. एकदम धावत धावत आले, आई हाक मारली का, बस बरं इथे. आता बाबांवर रागावले जरा. रामन माझ्याकडं बघायचं पण नाही, आईनं घेतली ना माझी नोंद. काय केलं. अहो समुद्र मंथनामध्ये आलेला नवरत्नांचा हार, तो कुबेराकडे असलेला, पुढे रावणाकडे आलेला, नंतर विभीषणाकडे आलेला, विभीषणांकडून रामांकडे आता गिफ्ट म्हणून आलेला, रामाने सीतेला दिलेला तो हार सीतेनं त्याला अर्पण केला. आता तो जेव्हा समोर धरला हिऱ्यांचा मोठा हार, ट्रान्सपरंट हिऱ्यांचा असा, तेव्हा प्रत्येक पैलूमध्ये सीताराम 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 दिसायला लागले. अरे असंच तर मला पाहिजे होतं की आता इतका सुंदर हार आहे, सीताराम प्रत्येक पैलूमध्ये आहेत, कुठं गेलो तरी फार काही कष्ट करायची गरज नाही दर्शनाची. दिल के आईने में है तस्वीर यार, जरा गर्दन झुकाली देख लिया. आता सीताराम माझ्या ताब्यात आले, किती भोळा असेल हो, एवढा सुशिक्षित, एवढा बुद्धिमान, पण सीताराम त्यात आहेत, दिसतायत म्हणून तो घेतला. आणि बाहेर जाऊन बघायला लागले, काहीच नाही त्या. ती वानराची पिल्ल खेळत होती, ती दिसायला लागली. हे रामायणकारांनी वर्णन केलं बरं इथं, काही मी वाल्मिकीतलं सांगतो, काही इतरत्र. आणि म्हणून एवढा मोठा चांगला हिऱ्याचा हार हनुमंताने तोडला. वज्रदाढा आहेत ना त्या, हिरा सुद्धा तोडला, नाही तर हिरा तुटत नाही. आणि कडाड कडकड कडकड कडकडचा विजेचा कडकडाट. म्हणलं काय तुटलं, काय कसलं, काय पडलं. कोणीतरी सांगितलं तुम्ही दिलेला हार तोडला. सीतादेवीने बोलावलं, इकडे ये. तू काय, तुला इतका महत्वाचा हार दिला, तोडलास कशाला. मारुती सांगतात, मारुतीराय, माते रामा विणजे, माते रामा विणजे, त्यात नसे सर्वथा मला गोडी. आई राम सोडून मला या जगात काही नको. माझ्या करता राम जिथे नाही त्यात काही राम नाही.
मग याचं द्योतक म्हणून सीतेनं विचारलं, तुझ्यात राम आहे का? तुझ्या एवढा देह मजबूत आहे, हा, तिकडे एक फळ शिल्लक ठेवलं नाही, सगळं लंका संपवलीस. सांगितलं राम काय? राम येईन तुम्ही पण आहात. शक्तीनं रूपानं तुम्ही, आणि शक्ती ज्याची आहे तो आत्माराम माझ्या हृदयात आहे. आणि याचं द्योतक म्हणून आपण ते छाती विदीर्ण केली आणि सीतारामचं दर्शन सीतामाईना हनुमंताने दाखवल्याचं आपण गोष्ट सांगतो. असं काय घडलंय का नाही घडलंय असा मुद्दा नका, त्यातलं तत्वज्ञान लक्षात घ्या. आणि रामाला लक्षात आलं की हनुमंताला काय पाहिजे. हनुमंताला समोर बोलावलं आणि सांगितलं, मारुते, कुणालाही न दिलेलं मी तुला देतो. आणि संपूर्ण सभेसमोर रामरायांनी हनुमंतांना गाढ आलिंगन दिलं. एकमेकांच्या खांद्यावर टेकल्या. अश्रूंचा अभिषेक सुरू झाला. ये हृदयीचे ते हृदयी घातले, मज केले आपण ऐसे. रामरायांनी स्वतःलाच हनुमंताला देऊन टाकला. रामरायांनी स्वतःचं मोठेपण, देवत्व हनुमंताला दिलं. श्रोते हो, आज संपूर्ण भारतामध्ये रामाची मंदिरं कमी आहेत आणि हनुमंताची जास्त आहेत. अशी अनेक गावं आहेत जिथे रामाचं मंदिर नाही आहे, पण असं एकही गाव नाही जिथे हनुमंताचं मंदिर नाही आहे. काही काही गावात तर इतकी मंदिरं आहेत हनुमंताची. आमच्या पुण्यात सोन्या मारुती, आमका मारुती, भांग्या मारुती, बेकारदास मारुती, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक पेठेत, प्रत्येक घरात. का? जो कधी कुणाकडे मागत नाही त्याला इतकं मिळतं की ते कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो. महाराज सांगत असत, गोंदवलेकर महाराज, ज्या गावात मारुती नाही तिथे राहू नये. महाराजांचं वाक्य आहे बरं. हनुमंतानी फक्त दिलं, कधी घेतलं नाही. आणि हनुमंताला प्रश्न विचारलाय, मारुती आता सांग बरं तू कोण आहेस? तेव्हा मारुतीरायाने दिलेलं उत्तर हे आपल्या सगळ्या जीवनाचं सार आहे. सगळ्या जीवनाचं सार हे उत्तर आहे. तो सांगतो, देवा, देहे बुद्ध्या तू दासोहम. देहबुद्धीनं विचार केला तर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदांशकः. जीवबुद्धीनं विचार केला तर मी तुमचा अंश आहे. आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिः. आत्मबुद्धीनं विचार केला तर तुम्ही आणि मी एकच आहोत, ही निश्चित मती आहे. याला म्हणतात परिपूर्ण वेदांत. बस हा श्लोक ज्याला कळला त्याचं काम झालं, म्हणजे जीवनात उतरला. वर्डिंग नुसतं कळून उपयोग नाही. आता हनुमंत जागेवर जाऊन बसले. गावातले लोक आले, म्हणले, देवा, तुम्हाला युद्धामध्ये मदत करणाऱ्यांना फक्त तुम्ही बक्षीस देणार, आम्ही गावातले लोक आहे की नाही काही, तुम्ही तिकडे गेल्यावर हे कोणी सांभाळले? आम्ही सांभाळले. ते म्हणले, मग तुमचं म्हणणं काय आहे? म्हणले, आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पण तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे. काहीतरी दिलं, काहीतरी दिलं, काहीतरी दिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना. कोणा कोण आले? सर्वप्रथम कोण आले त्याची वर्णन केली त्यांनी. सगळ्यात पहिल्यांदा भालदार आले. म्हणले, आम्ही इथे 14 वर्ष भाले घेऊन उभे आहोत, आम्हाला द्या. काय पाहिजे? धर्म जागो राघवाचा, धर्म जागो राघवाचा, धर्म जागो राघवाचा, लोका परोपकारी, लोका परोपकारी. सगळेजण देतात आम्हाला. म्हणले, तुम्हाला इन्क्रीमेंट पाहिजे का प्रमोशन पाहिजे? म्हणले, दोन्ही पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यावरची पोस्ट तुम्हाला दिली. त्यानंतर चोपदार आले, त्यांनी काही पदं म्हटली. त्यानंतर त्यांनी वर्णन केले. आंधळे आले, आंधळे आणि सगळे हँडिकॅप लोक आले. म्हणले, आंधळ्या दृष्टी देतो, आंधळ्या दृष्टी देतो, आंधळ्या दृष्टी देतो, भवताप त्याचे हारी, धर्म जागो राघवाचा, धर्म जागो राघवाचा. यानंतर हलत डुलत जोशीबुवा आले. जोशीबुवांनी पंचांग उघडलं आणि सांगायला आरंभ केला. महाराज,
मला महत्वाचं सांगायचंय, पाटलाचं कुणी ऐकू नका, माझं ऐका. पाटील कोण आहे? मन आहे, त्याचं ऐकायचं नाही. मग कुणाचं? विवेक जोशींचं ऐकायचंय, विवेक रूपी जोशींचं. देहू गावीचा धरू नका विश्वास तयाचा, करील सत्यानाश जन्माचा म्हणा राम राम. म्हणा राम राम, म्हणा राम राम. यानंतर कीर्तनकार आले. मागण्याच्या बाबतीत आम्ही तर पहिले असतो. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? रामा देणं असाल तर एकच द्या. ज्यांचे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्यांचे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्यांचे वंशी कुलधर्म राम सेवा, त्यांचे वंशी मज जन्म देगा देवा देवा, त्यांचे वंशी मज जन्म देगा देवा. ज्यांची वाणी रंगली राम नामे, ज्यांची वाणी रंगली राम नामे, त्यासी मजसी संवाद घडो स्वामी स्वामी, त्यासी मजसी संवाद घडो स्वामी स्वामी स्वामी. वारंवार विनंती काय परिसावी, दया सिंधूची पूर्ण कृपा. देवा जन्मोजन्मी तुझं नाम, या सगळ्या तुझ्या सगुण आणि निर्गुण तत्वज्ञानाची अतिशय आवड, गोडी बोलायला मिळो, ऐकायला मिळो, पण त्यात रमू देत मला. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. आणि असं जर मला संत संग दे तुकोबा म्हणाले, हेच या कीर्तनकारांनी मागितले. रामराय म्हणाले काही काळजी करू नका, माझ्या नामावर विश्वास ठेवा, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. नवे तुमच्या कीर्तनाला जातात त्यांनाही काही कमी पडणार नाही. बस. यानंतर जोहार. महाराज सगळ्यांना देता तुम्ही, जोशींना दिलं, पाटलाने दिलं, अमक्यानं दिलं, कीर्तनकारांना. आम्ही पण पाठी आणली आहे. बरं. जोहार माय बाप जोहार, जोहार जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार जोहार माय बाप जोहार, जोहार जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार माय बाप. तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा. तुमच्या या विभागाची स्वच्छता करणार आहे रामा मी. महालाचा मी महार, बहुभुकेला झालो, बहुभुकेला झालो, तुमच्या पुष्ट्यासाठी आलो, तुमच्या पुष्ट्यासाठी आलो. उष्ट म्हणजे उपदेश. तोंडातनं शब्द माहेर तो उष्टाहूनच निघतो ना, देवाच्या सद्गुरूंच्या. उष्ट्यासाठी आलो, चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे पाटी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी, तुमच्या उष्ट्यासाठी. हो जोहार माय
बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार. काही कमी पडणार नाही. हा भाव तुमचा असेल ना तो तुम्हाला कधी कशातच कमी पडणार नाही असा आशीर्वाद रामरायांनी दिला प्रत्येकाला. मग लहान मुलं आली, मग लहान मुलांना बाळ संतोष, म्हणजे त्यांना जे काय आवडेल ते. बरं, जे त्यावेळेला आवडत होतं ते, त्यावेळेला काय आवडत होतं? दूध, दही. 5 स्टार नव्हतं आवडत ज्याच्यामध्ये काही घातलेलं असतं शेण. चांगले पदार्थ आवडले पाहिजेत. असो, या मुलांना दिलंय. आणि प्रत्येकाला एकही व्यक्ती अशी नाही हो ठेवली की ज्याला काही दिलं नाही. लक्षात ठेवा, या कथेला जे आलेत ना रामकथेला, या प्रत्येकाला रामराय काहीतरी प्रसाद देणार आहेत. आता तर नारळ प्रसाद मिळेलच मंदिरातनं. प्रसाद आपला भोजन प्रसाद झाला की दत्त महाराजांसमोर जा, किंवा ज्यांना भोजन प्रसाद घ्यायचा नसेल त्यांनी सरळ तिथे जा आणि रामनामाची एक स्ट्रीप करूनच घेतली यांनी प्रत्येकाला, आणि श्रीफळ मिळेल. पण हे झालं, मी व्यावहारिक बोलतोय. आपल्या मुलाबाळाचं कल्याण होईल, आपल्या आरोग्याचं काही होईल माहीत नाही, काहीतरी रामकथा झाल्यानंतर मिळतंच असा सिद्धांत आहे बरं का. प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळतं. काय मिळतं मला माहिती नाही. ज्याप्रमाणे आपला भाव असेल हे प्रत्येकाला भगवंत देतात. व्यवहाराच्या पातळीवर असतो, पण परमार्थ या. परवाच एक मोठे प्रवचनकार आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही म्हटलं निदान प्रवास खर्च तरी घ्या, प्रवास खर्च तरी घ्या. ते म्हणाले खरं सांगू 7 जन्म पुरेल एवढा समर्थाने म्हणले प्रवास खर्च दिला आहे, तुम्ही कशाला देताय. असं आहे. त्याचं देणं जे असताना भगवान दत्तात्रेयांचं, भगवंत सद्गुरुनाथांचं, ते व्यवहाराच्या पेक्षा फार पुढचं असतं, एवढं लक्षात ठेवूया. आणि मग काय, सगळ्यांना तीर्थ दिलंय. बरं, पादुका. आणि सगळेजण भगवंताचे चरण वंदन करतायत, मग तीर्थ का असं तुमच्याकडं. बरं ठीक आहे. हरीचे पदवंदा पदवंदा, बोला हरीचे पदवंदा पदवंदा, हरीचे हरीचे पदवंदा, हरीचे पदवंदा पदवंदा, हरीचे पदवंदा पदवंदा पदवंदा, सांडुनी सकल हि धंदा, सांडुनी सकल हि धंदा, सांडुनी सकल हि धंदा, हरीचे पदवंदा पदवंदा, हरीचे. 4 लोकांना नाही करा, बाकीच्यांना नंतर देतो असं. हरीचे पदवंदा, हरीचे पदवंदा 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 पदवंदा. आणि भगवान श्री रामचंद्रांच्या शरणाचं तीर्थ. बरं, सगळ्यांना हे जर पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यांनी नंतर इथे येऊन घ्या, कारण प्रत्येकापर्यंत येणं वेळेअभावी शक्य नाही आहे. आणि अशी आपल्याला विनंती. बरं, आणि मग किती सुंदर हो, देवाच्या पायावरचं तीर्थ ज्याला मिळालं ना, त्यांनी सांगितलं आहे सद्गुरूच्या देवाच्या पायावरचं जे तीर्थ मिळालं तर त्यांनी सांगितलंय शरण जाता गुरुपायी सद्गुरुपायी जन्ममरण उरले नाही. बरं का, तीर्थ प्रसाद पडता मुखी नाही उरले कर्मे बाकी. सगळ्या कर्मांचा पाप पुण्य सगळ्याचा त्याग होतो. कर्म संपली, वासना संपल्या की आत्मसाक्षात्कार आहे, आपल्या रामाचं आपल्याला दर्शन होतं. ही ताकद या तीर्थामध्ये आहे. तीर्थ चरणीचे शीतल, तीर्थ चरणीचे तुळशीची हो माळ, गळा तुळशीची हो माळ, विडा आपुले हातीचा, आपुले प्रसाद आपुले ताटीचा, विडा आपुले हातीचा, विडा आपुले हातीचा. तीर्थ चरणीचे तीर्थ चरणीचे 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 शीतल.
नागा देवा ते सांगूनी कोणी सांगा, जाऊनी कोणी सांगा, अशी प्रार्थना केली आहे. आणि रामरायांनी सगळ्यांचं सगळ्या अर्थाने कल्याण केलं. या ठिकाणी रामकथा राज्याभिषेक झाला की समारोपित होते. याच्या पुढे उत्तरकांड आहे. हे उत्तरकांडातही पुष्कळ कथा आहेत. त्या कथांचा आत्ता आपल्याला विचार करायचा नाही आहे. आपलंही जीवन रामकथेप्रमाणे अतिशय आदर्श असावं. रामरायांच्या कृपेनं आपल्याला काही कमी पडू नये. ऐहिक जीवनामध्ये, पारलौकिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या सर्वांना यश यावं, असे दत्त महाराजांचे, भगवान रामरायांचे, भगवती सीतामातेचे, लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचे आणि प्रत्यक्ष हनुमंतरायांचे आशीर्वाद पोस्टमन या नात्याने आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सगळ्यांनी जोरात म्हणा तथास्तु. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करे राम राया राम राया, कल्याण. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण. श्रोते हो, गेले 7 दिवस भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणाजवळ बसून आपण रामकथा श्रवण करण्याचा सगळ्यांनी माझ्यासकट प्रयत्न केला. आपण सगळे महाराजांच्या चरणाजवळ बसलो. श्री दत्त देवस्थान कोंडगाव यांनी गेले 3 वर्ष सलग मला बोलवलं. सज्जनगडावर जाऊन आमची जी संस्था आहे त्यांची, कारण आमचा समर्थांचा पादुका दौरा याच काळात सुरू होतो. त्यामुळे मी कुठं अमेरिकेचं बोलावणं आलं तरी कधी जात कुठं नाही, कारण मी तिथला अनुग्रहित आहे. पण दत्ता काकांनी सगळ्या इथल्या टीमनी जाऊन वेगळा मारुती बुवांकडून, नंतर योगेश बुवांकडून आशीर्वाद घेतला आहे. बुवा आमच्याकडे बुवांना पाठवा हट्टाने. आणि त्यांनी पण तुमचं प्रेम पाहून मला सोडलं. मला 3 वर्ष येता आलं. पुढचं माहिती नाही देवानी काय ठरवलं आहे. म्हणताय तुम्ही या, पण बघू मला काही यायचं इथे काय तिथे काय, मी काम हेच करतो. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे. पण आपण सगळ्यांनी मला गेले 3 वर्ष खूप प्रेम दिलं. मला म्हणजे आमच्या टीमला, बरं मी म्हणजे मी नव्हे, आम्ही सगळे. आणि खूप आमची जेवणाखाण्याची काळजी असेल, राहण्याची व्यवस्था असेल, प्रत्येक असं पर्सनली मी बोलत नाही, ते देवाला आवडणार नाही. पण ज्यांचे यात सहभाग आहेत, डॉक्टर साहेब आहेत, पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी या फक्त माझीच व्यवस्था नाही, या दत्त महाराजांकरता सुद्धा, मंदिराकरता खूप लोकांनी खूप सेवा केली आहे. खुर्च्या मांडायच्या असतील किंवा देणगी द्यायची असेल, बारीक सारीक गोष्टीमध्ये ही सेवा केली आहे. एवढंच सांगतो की दत्त महाराजांनी ही सेवा स्वीकारली असं समजा. आणि महाराजांचे तुम्हाला मला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद आहेत असं पक्क समजा, कारण तिथे उपेक्षा नाहीच आहे. बरं, उद्यापासून परत दत्त महाराजांचा कीर्तनोत्सव सुरू होतोय, तेव्हा अशीच गर्दी त्या कीर्तनालाही करा. आयोजकांना प्रश्न पडला पाहिजे, आतलं नकोच कीर्तन, परत बाहेरच घेऊया ते कीर्तन, फक्त जन्माचंच काय, अशी समस्या निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे उद्यापासून काय हा प्रॉब्लेम तुमच्याकडे नाही. उद्यापासून आमचे महेश बुवा इथे येणार आहेत आणि सुंदर कीर्तन, आणि ते 3च तास आहे आणि ते पुन्हा संगीत असल्यामुळं छान कीर्तन आहे. जास्तीत जास्त लोकांनी कीर्तनाला या. माझ्याकडून बोलताना काही टंग स्लिप झाली असेल, काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने क्षमा करा असं म्हणतो आणि इथेच विरमतो. याची हे महाराज दत्तप्रभू, आम्ही सगळ्यांनी आपली दरवर्षीच्या उत्सवाप्रमाणे याही वर्षी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि यापुढे 7 दिवस कीर्तनोत्सव आहे. पहाटे काकड आरतीपासून रात्रीच्या सगळ्या आरत्यांपर्यंत आम्हाला तन मन धनानी जी सेवा करता आली ती प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला असं आम्हाला वाटतं आहे. ही सेवा आपण पूर्ण करून घ्या. आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. आमचे अपराध पोटात घ्या आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवा. कुठल्याही कारणाने आमच्यामध्ये कुठला मतभेद होऊ नये. आमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, आमचं ऐहिक कल्याण व्हावं, पारलौकिक कल्याण व्हावं, आध्यात्मिक कल्याण व्हावं, आरोग्य आमचं चांगलं राहावं. आमची मुलं बाळं परदेशात शिकतात, इथे शिकतात, इथे आहेत, बाहेर कुठे आहेत, सगळ्यांच्या पाठीशी दत्त महाराज आपण राहा. सगळ्या अर्थाने आमचं कल्याण करा. आमच्याकडून चांगला दानधर्म घडावा, आमच्याकडून चांगल्या प्रकारे धर्माची कामं व्हावीत, अध्यात्मामध्ये आमची प्रगती व्हावी. आध्यात्मिक प्रगती, पारलौकिक जीवनातले जे काही कर्तव्याचा भाग आहे तो, आणि ऐहिक जीवनात सुद्धा आमच्याकडनं काही चुकू नये अशी प्रार्थना करा. अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. देवा आमच्या सगळ्यांवर कृपा करा आणि आमची ही प्रार्थना आपण मान्य करून घ्या एवढंच म्हणतो. आणि यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्वं
क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर असं म्हणून इथेच थांबतो. देवा आम्हाला काही कळत नाही, आपण समजून आमच्यावर कृपा करा अशी आपल्याला प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं महत्. मंगलम लोकरामाय रघुरामाय मंगलम. मंगलम पद्मवक्त्राय रामभद्राय मंगलम. एवं वाल्मीकिना प्रोक्तं रामायण कथामृतं. यः पठेद् रामचरितं सर्वपापं प्रमुच्यते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम नाम वरानने. राम नाम वरानने. जय जय रघुवीर समर्थ. आता रामकथेची पूजा होईल सर्वप्रथम, रामायणाची, आणि मग त्यांना प्रसाद दिला जाईल. सर्वप्रथम पोथीची पूजा आपण करावी, नंतर मग प्रसाद. आधी नको. गिरीश दादा इकडून मागून या, इथं खूप खेळ आहेत मोठे.
तुझ्याकडेच ठेवलं याला आता अयोध्याच एकदा अयोध्या पहिल्या दिवशी दिलेलं श्रेय बर ठीक ग्रंथावरच घाला हो म्हणजे रामाची पूजा होते दशा आता हे तुम्ही मला पहिल्या दिवशी दिलेलं हे मी तुम्हाला परत द्यायचं एकेकाचा तबलजींचा सत्कार बासरी वादकांचा सत्कार टाळाची अतिशय उत्तम साथ उगवते आहेत सरदेसाई बुवांचा मुलगा आहे छान कीर्तन करायला लागलाय आता आहे कीर्तन कुठंतरी मुद्दाम उत्साह वाढवा चांगली मुलं तयार झाली की काही दिवसांनी हाच आपल्याला इतका दीपवेल हे लक्षातच ठेवूया आपण म्हणजे मग उत्तम पेटी वादन उत्तम अशा प्रकारचं व्हायोलिन वादन सावकाश हळवे गुरुजी अतिशय पवित्र व्यक्तिमत्व आणि विद्वान अतिशय सज्जन आपण बुवांची कीर्तनं यांच्या वडिलांची कीर्तनं ऐकली असतील तेही अतिशय पवित्र कीर्तनकार आहेत मी त्यांची खूप वेळा साथ केलेली आहे बुवांची ही सगळीच वैदिक मंडळी अधिकारी आहेत असे लोक आपल्या गावात असणं हे आपलं भाग्य आहे बरं हो श्रीराम नाम नौका भवसागरी तराया श्रीराम नाम नौका भवसागरी सुटले अफाटवार मन तारू यात विथरे या वादळात नेया तारील राम राय श्रीराम नाम नौका भवसागरी श्रीराम भ्रम भोवर्यात अडली नौका परीन बुडली सुकाणू हाती बसले ओंकार राम भवसागरी श्रीराम नाम नौका सुसरी किती डंकिती विखार
भवसागरी श्रीराम नाम भवसागरी आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी तो मार्ग दाखवाया कापूर लावूनच घ्या. श्रीराम जय राम जय जय खचित माणिक सुंदर मेघश्याम राम कणत्कराचे ताठ करी धनुष्य बाण मारुती पुढे उभा कर जोडून राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम आरती उवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या ढाळी सिंहासनी आरूढ अखंडित सेवा घडू राम चरणाची राम श्रीराम जय राम जय जय राम आरती उवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम आरती उवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम आरती उवाळू पाहू हरे राम हरे राम राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की भगवती श्री सीता माता की महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की सब संतन की जय सगळ्यांनी डोळे मिटून 2 श्लोक म्हणायचे बसून घ्या सगळ्यांनी पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि आपल्याला मंदिराकरता काही करता आलं तर अवश्य करा अशी आपल्याला प्रार्थना 2 श्लोक डोळे मिटून म्हणायचे देवा आमच्यावर अखंड प्रेम ठेव कर्तव्यात आम्ही चुकू नये अशी आम्हाला प्रेरणा दे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे
भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय रघुवीर समर्थ